नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. शिंदे गटानं तिकीट कापल्यानं पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज. काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल. कुटुंबियांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू. उद्धव ठाकरेंनी कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना जपलं. ठाकरे शब्द पाळणारे म्हणूनच गद्दार विरुद्ध निष्ठावंत ही लढाई. आमदार वनगांना तिकीट नाकारल्यानंतर आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका. श्रीनिवास वनगांची मनस्थिती समजू शकतो. शिंदेंनी विधान परिषदेचा शब्द दिला. पक्षप्रमुखांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. रामदास कदमांचा सल्ला. मुंबईत महायुतीत 2 ठिकाणी बंडखोरी. वांद्रे पूर्वमध्ये कुणाल सरमळकर तर अणुशक्तीनगरमध्ये बबलू पांचाळ यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. जगदीश मुळीकांनी फडणवीसांच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. फडणवीसांकडून मुळीकांना विधिमंडळात नेण्याचा शब्द. जगदीश मुळीक यांना विधानमंडळात नेण्याची जबाबदारी माझी. वडगाव शेरीची जागा भाजप 100% जिंकली असती. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवार दोषी असतील तर कारवाई करा, अन्यथा माफी मागा. अभिजित बिचकुलेंची देवेंद्र फडणवीसांवर मागणी तर फडणवीसांकडे मागणी. दादांनी घोटाळा केला असं फडणवीसांनीच सांगितलं होतं. बिचकुलेंचं वक्तव्य. कोपरगावची निवडणूक राज्यात रंगतदार होणार. संदीप वरपे राज्यातील दुसरे निलेश लंके होणार. निलेश लंकेंची प्रतिक्रिया. 2019 ते 2024 तू ठरवलेल्या बापानं तुला निवडून आणलंय. आमदार खासदार जनतेच्या कामासाठी व्हायचं असतं. तानाजी सावंतांची नाव न घेता ओमराजे निंबाळकरांवर टीका. काँग्रेसचा हात शिवसेनेची मशाल आणि तुतारी राज्याचं चित्र बदलेल. लातूर ठरवतं ते महाराष्ट्र घडतं. धीरज देशमुखांचं प्रतिपादन. दौंडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता. अजित पवारांचे नेते वीरधवल जगदाळेंकडून उमेदवारी अर्ज दाखल तर भाजपकडून राहुल कुल यांना उमेदवारी. उमेदवारीसाठी शिंदे फडणवीस अजितदादांचे आभार. पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ करणार. दिग्विजय बागल यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राजू लाटकरांचा अपक्ष अर्ज दाखल करताना राजू लाटकरांना अश्रू अनावर. कोणतीही कल्पना न देता उमेदवारी रद्द करणं चुकीचं. लाटकरांनी खंत बोलून दाखवली. आमच्या 40 आमदारांना पाडणार असा दावा ठाकरेंनी केला होता. आमच्या उमेदवारांविरोधात त्यांना उमेदवार भेटत नाही. काँग्रेसच्या महिला नेत्याला आयात करून ठाकरेंनी तिकीट दिलं. रामदास कदमांची टीका. पुरंदर हवेलीमध्ये महायुतीत बंडखोरीची शक्यता. पुरंदर हवेलीमधून भाजपच्या गंगाराम जगदाळेंकडून अर्ज दाखल तर शिंदेच्या शिवसेनेकडून विजय शिवतारेंना उमेदवारी. दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार. ठाकरे गटाच्या संजय कदमांच्या नावाचं साधर्म्य असलेले इतर 2 उमेदवार तर शिंदे गटाच्या योगेश कदमांचं नावाचं साधर्म्य असलेलं इतर 2 उमेदवार. अशोक पवारांना मतं म्हणजे लबाड, कोल्ह्याला मत. अशोक पवारांसारख्या लबाड माणसापासून सावध रहा. आढळराव पाटलांची अशोक पवारांवर टीका. उत्तर महाराष्ट्रातल्या 48 पैकी सर्वाधिक जागा महायुती जिंकणार. 2019 पेक्षा आमचा परफॉर्मन्स चांगला असणार. भाजप नेते गिरीश महाजनांचा दावा. जळगावमध्ये महायुती सर्व 11 जागा जिंकणार. एकनाथ खडसेंनी कितीही प्रयत्न केला तरी मुक्ताईनगरमध्ये महायुतीचाच आमदार होणार. उल्हास पाटलांचा दावा. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी लढत. माढ्याच्या महायुतीच्या उमेदवार मिनल साठेंनी जरांगेंची भेट घेतली. महायुतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीतून मिनल साठेंना माढ्याची उमेदवारी. लातूरमध्ये भाजपला धक्का. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. स्थानिक नेत्यांवर आरोप करत शृंगारेंनी भाजपला रामराम ठोकला. दिलीप देशमुख अमित देशमुखांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धारावीत शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरी. माजी आमदार बाबूराव मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. धारावीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड अधिकृत उमेदवार. रणजितसिंह अपक्ष उभा राहिला तर पवारांचे आमच्यावर प्रेम राहील. माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा विश्वास. बबन शिंदेंचा मुलगा रणजितसिंह माढ्यातून अपक्ष लढणार. राज्यातील बंडखोरीबाबत चर्चा करणार. जे घडलं त्यात दुरुस्ती कशी करायची याबाबत चर्चा करणार. सुनील तटकरेंची माहिती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंकडून हल्ला झाल्याची मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार. मालेगावात कार्यकर्त्याच्या घरी गेले असता हल्ला झाल्याची माहिती. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन. नोएडातून आरोपी गजाआड. अधिक तपास सुरू. भाजपच्या नरेंद्र पाटलांचा कोरेगावमध्ये पवार गटाच्या शशिकांत शिंदेंना पाठिंबा. शशिकांत शिंदे माथाडी कामगार असल्यानं पाठिंबा दिल्याचं नरेंद्र पाटलांनी केलं स्पष्ट. तर नरेंद्र पाटलांचा पाटणमध्ये शंभूराज देसाईंना पाठिंबा. पारनेरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट. अजित पवार गटाचे विजय औटींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अजित पवार गटाकडून पारनेर मतदारसंघात काशीनाथ दातेंना उमेदवारी.
भगीरथ भालकेंनी खासदार प्रणिती शिंदेंची भेट घेतली। भगीरथ भालके हे पंढरपूरचे काँग्रेसचे उमेदवार। पंढरपुरात पवार गटानं अनिल सावंतांना उमेदवारी दिली। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावरून काँग्रेस पवार गटात तणाव। ठाण्यात एका खासगी शाळेत बनावट फिजिओथेरपी ट्रेनिंगचा आरोप। बनावट प्रमाणपत्र देत विद्यार्थ्यांची फसवणूक। जितेंद्र आव्हाडांचा आरोप। रिसोडमधून भावना गवळी शिंदे गटाच्या उमेदवार। शक्तीप्रदर्शन करत रिसोडमधून उमेदवारी अर्ज दाखल। नाशिक पूर्व मतदारसंघात पैशांचा आमिष दाखवून विरोधकांनी नासाधर्म असलेला उमेदवार दिला। ऑडिओ क्लिप ऐकवत गणेश गीतेंचा विरोधकांवर आरोप, तर गणेश गीतेंचे आरोप बेछूट। पोलिसात तक्रार देणार पवार गटाच्या राहुल ढिकलेंची माहिती। राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेनं घेतला आणि भाजपची हक्काची जागा हिरावून घेतली। याचं प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला दुःख। भाजपचे गुहागरचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विनय नाथूंचा आरोप। माजी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। साताऱ्याच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढणार निवडणूक। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या संजय जगतापांना पुरंदर हवेलीची उमेदवारी। खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत जगतापांकडून उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरेंकडून धुळे शहर मतदारसंघात बंडखोरी। मोरेंकडून प्रहार संघटनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही जागा काँग्रेसला असल्यामुळे घटक पक्षांकडून दुर्लक्ष। पवार गटातील कार्यकर्ते नाराज। काँग्रेस विश्वासात घेत नसल्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी, तर महाविकास आघाडीत बंडखोरी। इच्छुक कार्यकर्ते दुखावल्यानं जिल्ह्यात बंडाचे वारे। सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून अजित पवार गटाकडून निशिकांत पाटलांची उमेदवारी अर्ज दाखल। शहरात रॅलीतून शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरला। संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघात नवरा विरुद्ध बायको अशी लढत। शिंदे गटाकडून संजना जाधव यांना उमेदवारी, तर हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणुकीच्या मैदानात। सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय मामा शिंदेंनी अर्ज भरला। संजय मामा शिंदेंकडून 3 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजू झोडे देखील मैदानात। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्ज भरला। माथाडी नेते नरेंद्र पाटलांसोबत शिंदेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। नरेंद्र पाटलांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुनील खराटेंनी अर्ज भरला। शहरातून रॅली काढत केलं मोठं शक्तीप्रदर्शन। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात तपासणी दरम्यान 1 कोटी रुपयांची रोकड जप्त। नांदेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू। नंदुरबार जिल्ह्यात अवैध शस्त्र बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। 2 चाकू, 1 गुप्तीसह 21 तलवार जप्त। 5 जण पोलिसांच्या ताब्यात। भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर। स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी सुरू।